सिलेक्टचं बिल हे जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे पाठवा. त्याच्यात खूप अडचणी आहेत. त्या अडचणी व्यवस्थित करून एक मताने आपण सगळे रामभक्त ते बिल पारित करूया अशा आशयाचा प्रस्ताव मी सभागृहात सरकारी पक्षाला दिलेला आहे. नाही, एप्स्टीन फाईल, खरात आहे कुठे? खरातची चर्चाच नाही. एक 15 दिवस अख्खा महाराष्ट्र खरात तो खरात कुठल्या घरात गेला तेच कळलं नाही. आणि त्यामुळे विचारलं की एप्स्टीन फाईल सारखी खरात फाईल गायब तर नाही झाली ना. विधानसभेत उशिरा विचारलं आणि खरात फाईल फार महत्वाची आहे. त्याचे धागेदोरे कुठपर्यंत पोचलेले होते. आता हे सगळं रफादफा करून नाशिकच्या गोदावरीत वाहून तर गेलं नाही ना ती फाईल. याची चौकशी करावी लागेल आता. नाही, काहीच राहिलं नाही. पूर्वीसारखं काहीच राहिलं नाही. मला आठवतं मी अभ्यासक आहे. मी राजकारणाचा अभ्यासक आहे. विरोधी पक्षनेते खडसे साहेब होते. विरोधी पक्षनेत्यांच्या बाजूला देवेंद्र फडणवीस साहेब बसायचे आणि हे इतके आक्रमक असायचे की विधिमंडळात काही झालं की तेव्हाचे संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील हे ज्या पद्धतीने जाऊन यांना पटवण्याचा प्रयत्न करायचे, एकत्रित बसवायचे, असं तो 2 वर्षात आम्ही बघितलं. अर्थात आम्हाला म्हणजे एवढी संधीच देत नाही आक्रमक होण्याची. आम्ही आक्रमक झालो म्हणजे आता बघा ना, आक्रमक ते मागचे 3 तास तुम्ही बघा युट्यूबवरचे 3 तासाचं हेच गायब करून टाकले. म्हणजे त्या 3 तासामध्ये विरोधक सर्वात जास्त आक्रमक होते. त्या 3 तासाचं म्हणजे अपलोड केलेलं सगळं युट्यूबच गायब करून टाकलं. म्हणजे यांची युट्यूबवर पण इतकी चालते की युट्यूबवर रेकॉर्ड झालेलं पण ते बाजूला करून. आरोप काय पुराव्यानिशी सिद्ध करून दे. तुमच्या पत्रकारांनीच माझ्या कानावर घातलंय सगळं. त्यांनीच दाखवलं हे बघा हे गायब झालंय. सत्य परेशान हो सकता है, पराजित नाही. अनेक साथीदार असतात सत्याचे. त्याच्यातले काही पत्रकारही आहेत ते आम्हाला सांगतात हे बघा हे असं झालंय. 2000 कोटी रुपयाची जमीन 70 कोटीत विकली. आणि जे चेक दिले होते ते चेक 3 वेळा बाउन्स झाले. फेनकिन नावाच्या कंपनीने, प्रायव्हेट लिमिटेड काय होती, ह्याचा मूळ जो आहे तो दिलेश शहा नावाचा माणूस आहे. दीपक भेदा नावाचे एका तथाकथित पैसेवाला, ब्लॅकचे पैसे असणारा हा याच्यात इन्व्हेस्टर आहे. या सगळ्या मिळून ही 2000 कोटी रुपयाची जमीन 70 कोटीत खाण्याचा प्रयत्न करत होता. हा जो रतनशी प्रेमजी ट्रस्ट आहे त्याचा जो चीफ ट्रस्टी आहे निखिल माखेचा, ह्याच्यावर आतापर्यंत 4 केसेस चिटिंगच्या दाखल झाल्या आहेत. पोलिसांनी आजपर्यंत एकही कारवाई केलेली नाही आणि ही केस दाबण्याचा प्रयत्न पोलीस करतात. ज्यांनी तक्रार केली त्याच्या व्हॅल्यूअरला 6 वेळा तक्रार बोलवलं. आम्ही विचारलं तर म्हणतात नाही सुप्रीम कोर्टात केस चालू आहे. मग त्या व्हॅल्यूअरला कशाला बोलवता 6 वेळा चौकशीसाठी? म्हणजे घाबरवण्यासाठी आणि ही केस ज्याला पाहिजे तशी करून देण्यासाठी पोलीस आणि सत्ताधारी प्रयत्नशील आहेत. ते काय ते पोलिसांचा वापर करून मला शांत करण्यासाठी म्हणून माझ्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला, माझ्या विरुद्ध पॉस्कोचा गुन्हा दाखल झाला आणि हाच तो इन्स्पेक्टर होता अनिल शिंदे. आणि आता त्याला बक्षीस मिळालंय, त्याला क्राईम ब्रँचचा इन्चार्ज केलाय. म्हणजे विरोधी पक्षाला नेस्तानभूत करायला, संपवायला पोलिसांचा वापर करायचा हे सरकारने ठरवलं. आता अनिल देसाईचा त्या अनिल शिंदेचे भात कुठपर्यंत आणि कसे पोहोचले त्याची काय माहिती मला नाही. शेतीमुळे भारत सोनेकी चिडिया नव्हता, घराघरात स्टार्टअप होते म्हणून सोनेकी चिडिया होता. शेतकऱ्याचा एक प्रकारे अपमान केला.
अहो त्या लोडाला कुठे गांभीर्याने घेत आहोत. पैसे आले म्हणजे माणसाला अक्कल येते असं वाटतं का तुम्हाला? कोण लोढा? त्याचा काय मराठी माणसाची संबंध? त्याला धड मराठी बोलता येत नाही. अरे हे तर आपली चुकी आहे, मराठी न बोलणाऱ्या माणसांना आपण विधानसभेत पाठवतो.